नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महावितरण महापारेषण विद्युत सहायक म्हणजे ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन बेसवर म्हणजे महावितरणमध्ये वायरमनसुद्धा अलाउड आहे. तर या ज्या ब्रँचसाठी किंवा या फील्डसाठी जे काही वॅकन्सी आलेल्या आहेत त्या अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. साधारण 2600 वॅकन्सी महापारेषणमध्ये आणि महावितरणमध्ये साधारण 5380 प्लस वगैरे आहेत. तर त्यामध्ये ढोबळमानाने जर विचार केला तर साधारण 8,000च्या जवळपास ह्या वॅकन्सी आहे किंवा त्यापेक्षा जास्त म्हणू शकतो. आणि प्लस वेटिंग लिस्टचा जर विचार केला तर आणखी 3-4 हजार वेटिंग लिस्ट म्हणजे साधारण 11 ते 12,000च्या रेंजमध्ये 11,000च्या रेंजमध्ये ही वॅकन्सी आहेत. अतिशय उत्तम संधी आहे मित्रांनो. ITI इलेक्ट्रिशियन वायरमन पारेषणमध्ये ITI इलेक्ट्रिशियन प्लस COE आहे किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स ज्याला म्हणतो आपण इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये. आणि प्लस महावितरणमध्ये इलेक्ट्रिशियन आणि वायरमन दोन्ही ट्रेड अलाउड आणि COE सुद्धा अलाउड आहे. ठीक आहे. तुम्ही फ्रेशर असाल, तुमचं अप्रेंटिस झालं नसेल, तुमचा कुठलाही प्रकारचा अनुभव नसेल, तुम्ही आत्ता जस्ट पासआउट असाल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. स्पेशली महापारेषणमध्ये 31 जुलै लास्ट डेट आहे फॉर्म सबमिशनची. याआधीसुद्धा फॉर्म सबमिशन झालेलं आहे, परंतु काय SABCचा मुद्दा आल्यामुळे आता परत फॉर्म सबमिशन सुरू होणार आहे. त्याच्यामुळे कसं आहे की अजूनपर्यंत फॉर्म सबमिशन सुरू झालेलं नाही आहे, लिंक ओपन झालेली नाही आहे. लिंक आता पुढच्या काही दिवसामध्ये ओपन होऊन जाईल, 10 तारखेच्या आतमध्ये. तर त्यामध्ये जे फ्रेशर विद्यार्थी आता ज्यांचं पासआउट झालं ते सुद्धा फॉर्म भरू शकतात. आणि प्लस महावितरण जे आहे महावितरणचं ऑलरेडी फॉर्म सबमिशन झालेलं आहे. आता फक्त ज्यांचं फॉर्म सबमिशन झालेलं आहे त्यांना फक्त SABCचा तुम्हाला ऑप्शन निवडायचा असेल किंवा चेंजेस करायचे असेल तुम्ही आता करू शकता. ठीक आहे. बाकी नवीन फ्रेश अर्ज इथे घेणार नाही ते महावितरणमध्ये. दोन्ही याची एक्झाम बघा जुलैपर्यंत हे चालणार आहे, म्हणजे जुलैच्या एंडपर्यंत चालणार आहे फॉर्म सबमिशन. त्यानंतर ऑगस्ट किंवा सप्टेंबर टेंटेटिव्ह मंथ त्यांनी सांगितलेलं आहे की ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये एक्झाम होऊ शकते. त्यानुसार जर आपण विचार केला तर आपल्याकडे साधारण 2 ते 2.5 महिने किंवा 3 महिने जास्तीत जास्त आहेत, कारण की नंतर इलेक्शन वगैरे सगळं लागणार आहे. तर अंदाज असा आहे की ते एक्झाम लवकर घेतील. स्पेशली महापारेषणची भरती 2023ची आहे, त्यामुळे आता ते जास्त डिले करणार नाही. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये एक्झाम होण्याची चान्सेस आहे. ठीक आहे. त्यानुसार तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला असेल. बरेचसे विद्यार्थी 2-2, 3-3 वर्षापासून अभ्यास करत आहे, त्यामुळे तयारी चांगली आहे असं मी गृहीत धरतो. परंतु जे विद्यार्थ्यांना आता 2-4 महिन्यांमध्ये किंवा 2 महिन्यामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये माहिती पडलं असेल त्यांनी आतासुद्धा तयारी करायला काहीही हरकत नाही आहे. कारण की कसं आहे की याचा कट ऑफ जो आहे नॉर्मली कमी येत असतो मागच्या जाहिरातीप्रमाणे, परंतु यावर्षी थोडासा कट ऑफ हा जास्त जाणार आहे. साधारण 150 मार्काचा हा पेपर असतो. बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल असं मी गृहीत धरतो जे फ्रेशर विद्यार्थी आहेत त्यांना, कारण की आपले व्हिडिओ भरपूर अवेलेबल आहे यूट्यूबवर. भरपूर व्हिडिओज इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण दिलेले आहे. याआधीसुद्धा 2 वर्षापासून 3 वर्षापासून आपण या वॅकन्सीचा फॉलोअप घेतो आहे. त्यामुळे भरपूर इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर इंजिनियर अमोल चॅनलवर तुम्हाला फक्त सर्च करावं लागेल. सर्चमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर त्यामध्ये तुमचा जो कट ऑफ आहे 150 पैकी साधारण 90 ते 100च्या रेंजमध्ये तुमचे मार्क्स असणं आवश्यक आहे. तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तरी तुम्ही 90चं टार्गेट कमीत कमी ठेवणं अपेक्षित आहे. कारण कसं आहे की आता कॉम्पिटिशन वाढलेली आहे, विद्यार्थी मित्र खूप जास्त स्ट्रॉंग तयारीमध्ये आहे. त्यामुळे तुमचीसुद्धा तयारी जे आत्ता 2 महिन्यामध्ये 1 महिन्यामध्ये अभ्यास सुरू केला असेल त्यांचीसुद्धा तयारी अतिशय चांगली असणं खूप जास्त आवश्यक आहे. ठीक आहे. त्यामुळे तयारी चांगली करा. अजूनही बघा जुलैचा अख्खा महिना, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे काही दिवस किंवा सप्टेंबर आपण म्हणू शकतो 2-2.5 महिने आपल्याकडे तुमच्याकडे शिल्लक आहे. ठीक आहे. त्यामध्ये थेरॉटिकलसाठी सुबोध विद्युतशास्त्र आहे किंवा त्र्यंबक वाघमारे सरांचं विद्युतशास्त्र आहे, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. अतिशय बऱ्यापैकी बुक आहे ते. आणि त्यानंतर प्रकाश शहा सरांचं सुद्धा इलेक्ट्रिशियन ट्रेडचं बुक आहे. किंवा तुम्हाला हिंदी इंग्लिशमध्ये चालत असेल अभ्यासासाठी, कारण की पेपर हा मराठी आणि इंग्लिशमध्ये येतो, तर पिंडेल सरांचं सुद्धा बुक आहे, ऑब्जेक्टिव्हचं वगैरे बुक आहे. रमण सरांचे सुद्धा बुक्स आहे. ठीक आहे. आणि बाकी तुम्ही टेक्निकलसाठी कुठलंही यूज करू शकता. तुमच्याकडे कुठलंही बुक असू शकतं. भरपूर बुक्स येतात. कमाले सरांचं सुद्धा बुक आहे कंबाईनमध्ये. त्यामध्ये मित्रांनो ऑब्जेक्टिव्हसाठी मी स्पेशली तुम्हाला UPPCLची जी बुक आहे रमण सरांचं किंवा पिंडेल सरांचं, तर हे तुम्ही यूज करू शकता. हे जास्त बेनिफिशियल तुम्हाला आहे. स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झामचं जे काही तुम्ही तयारी करत असाल किंवा तयारी करता आहात, परंतु आता जे लेवल जी आहे ती वाढलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आता ऑब्जेक्टिव्हसाठी स्पेशली जे बाहेरची बुक आहे आउट ऑफ महाराष्ट्र ते यूज केलेलं जास्त बेटर आहे. बाकी आपले इथले थोडेफार बुक्स आहेत मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत, तुम्ही यूज करू शकता. ऑब्जेक्टिव्हची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणे तुम्हाला आवश्यक आहे, कारण हा पेपर ऑब्जेक्टिव्हमध्ये आहे. ठीक आहे. 5 ऑप्शन आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे. 4 प्रश्न तुमचे चुकले तर तुमचा तेवढा मार्क जातो. 2.2चं टेक्निकलमध्ये जातो आणि नॉन टेक्निकलमध्ये तुमचं अर्धा मार्क जातो. ठीक आहे. कारण तो अर्ध्या मार्काचा एक प्रश्न असतो. ठीक आहे. बऱ्यापैकी एक्झाम पॅटर्न तुम्हाला माहिती असेल असं मी गृहीत धरतो. आणि बाकी आता बघा 2 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. थेरॉटिकल फॉर एक्झाम्पल एखादं तुम्ही चॅप्टर घेतलं, त्यामध्ये सेफ्टीचं चॅप्टर घेतलं, सेफ्टीची थेरी रीड करायची, त्यावर ऑब्जेक्टिव्ह करायची. तुम्हाला आता 2 महिने म्हणजे बऱ्यापैकी वेळ आहे खूप. त्यामध्ये तुम्हाला सेफ्टीचं तुम्हाला पोर्शन वाचणे आहे किंवा रीड करणे आहे 1-2दा, आणि त्यानंतर त्यावरचे ऑब्जेक्टिव्ह
तुम्हाला सॉल्व करणे आहे. तसंच पॉवर सिस्टीम आहे, पॉवर सिस्टीममध्ये डिस्ट्रीब्युशन आहे, ट्रान्समिशन आहे, जनरेशन आहे. त्यातल्या त्यात ट्रान्समिशनला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. लक्षात घ्या, ट्रान्समिशनवर अंदाजे 50 क्वेश्चन्स आहेत. तर 50पैकी 20 ते 25 प्रश्न हे ट्रान्समिशन येण्याची शक्यता आहे. डिस्ट्रीब्युशनवर थोडेफार राहतील. त्यानंतर तुमच्या मशीन्समध्ये ट्रान्सफॉर्मर, मोटर्स, जनरेटर्स यावर प्रश्न राहतील. आणि जास्तीत जास्त प्रश्न पॉवर सिस्टीमवरच राहण्याची शक्यता आहे, पॉवर सिस्टीममध्ये ट्रान्समिशन. ठीक आहे. आणि बेसिक इलेक्ट्रिकलचे प्रश्न राहणार आहे. बेसिक इलेक्ट्रिकलचे कमसे कम 7 ते 8 प्रश्न राहतील. इलेक्ट्रॉनिक्सचे सुद्धा 4-5 प्रश्न राहू शकतात. त्या दृष्टीने तयारी करा. बाकी कसं आहे की अभ्यास खूप केला आणि व्यवस्थित केला नाही किंवा अंडर गायडन्स केला नाही किंवा काही वाचत बसले याला काही अर्थ नाही आहे. त्यामुळे मित्रांनो 2 महिने शिल्लक आहे. थेअरी करा प्लस तो ते ऑब्जेक्टिव्ह करा. खरं तर कॉन्सेप्च्युअल अभ्यास करणं आवश्यक आहे, कॉन्सेप्ट समजून घेणं आवश्यक आहे. परंतु जास्त वेळ नसेल तर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह किंवा प्लस तुमचं थेअरी असं करू शकता. आणि प्लस त्यानंतर तुम्ही जे काही तुमच्याकडे पेपर पॅटर्न असेल किंवा तुमच्याकडे टेस्ट पेपर असतील, एखादं कोणी टेस्ट सिरीज लावली असेल किंवा काही तुम्ही जुने पेपर बघू शकत असाल. प्रिव्हियस पेपर महापरीक्षांचे, महावितरणचे मिळत नाही, परंतु दुसरे कुठले पेपर ITI लेवलचे तुम्ही सॉल्व करू शकता. त्यानुसार तुमचा अभ्यास करा. कारण की अभ्यास झाल्यावरही पेपर सॉल्व करणे किंवा पेपर कसा सॉल्व करतो किंवा काय चुकतं काय बरोबर आहे हे सगळं महत्त्वाचं असतं मित्रांनो. त्यामुळे लक्षात घ्या. ठीक, त्यामध्ये कट ऑफचा विचार एवढा करायचा नाही. 90 to 100च्या दरम्यान घ्यायचा प्रयत्न करायचा. 100पैकी वुमन रिझर्वेशन असेल तर 80+ वगैरे घ्यायचा प्रयत्न करा. आणि बाकी कॅटेगरीनुसार चेंजेस होतात. त्यामध्ये बरंचसं लो जाते. स्पोर्ट्स वगैरे, एक्स सर्व्हिसमॅन वगैरे लो जाते. ठीक आहे. यामध्ये नॉन टेकचा पार्ट अतिशय महत्त्वाचा असतो मित्रांनो. नॉन टेकला मुलं कमी लेखतात, परंतु नॉन टेकमध्ये वेळ जातो. आपल्याला तो प्रश्न सॉल्व करता येतो, परंतु त्यामध्ये वेळ खूप जातो. त्याच्यामुळे लक्षात घ्या की नॉन टेकची प्रॅक्टिस जास्त आवश्यक आहे. त्यासाठी सचिन डोळे सरांचं बुक आहे ॲप्टिट्यूड रिझनिंगसाठी. आणि प्लस सतीश वसे सरांचं सुद्धा अतिशय महत्त्वाचे चांगले बुक आहे. दोन्ही तुम्ही कुठलंही एक घेऊ शकता किंवा दुसरं कोणतं यूज करू शकता, असं काही हरकत नाही आहे. परंतु जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, कारण की त्यामध्ये तुमचं मार्क जाण्याची शक्यता असते. कारण की त्यामध्ये वेळ पुरत नाही. टेक्निकलचा तरी आपल्याला प्रश्न आला, आपण उत्तर सोडतो आणि पुढे जातो. परंतु नॉन टेकमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावं लागतात ॲप्टिट्यूड रिझनिंगचे वगैरे. त्यामुळे तिथे तुम्हाला वेळ लागू शकतो. त्याची प्रॅक्टिस जास्त करा. ठीक आहे. आणि बाकी या रिलेटेड म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपल्या ॲपवर, म्हणजे इंजिनियर अमोल आपला ॲप आहे, त्यावर मॅथ्स रिजनिंगचा अतिशय उत्तम कोर्स आपण सुरू केलेला आहे. स्वप्नील हिवराळे सरांचा तो कोर्स आहे. ऑलरेडी साधारण 35 ते 40 लेक्चर्स त्यामध्ये अपलोड झालेले आहे. आणखी बरेचसे लेक्चर त्यामध्ये नॉन व्हर्बलचे सुद्धा अपलोड होतील. व्हर्बल, नॉन व्हर्बल आणि ॲप्टिट्यूड हे तिन्हीचे पूर्ण राहणार आहे. सिलेबस वाईज जे नॉन टेक्निकलचा आहे. महाजन को टेक्निशियन 3साठी सुद्धा तुम्हाला तो युजफुल ठरू शकतो पुढे कोर्स. ठीक आहे. सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला युजफुल ठरणार आहे. त्याच्यामुळे आवर्जून तो बघा आपल्या ॲपवर. आणि प्लस टेक्निकलचं टेस्ट सिरीज वगैरे आपण आता एक ऑलरेडी सुरू केलेली आहे. 5 टेस्टची टेस्ट सिरीज आहे. भरपूर रिस्पॉन्स चांगला आहे त्याला. मागच्या वर्षी आपण सुरू केलेली आहे. आणि आता फ्रेश टेस्ट सिरीज आहे. त्यामध्ये साधारण 5 फुल लेग टेस्ट आहे, म्हणजे पूर्ण पेपरवर टेस्ट आहेत. 130 मार्काचा एक पेपर, असे 5 पेपर आहे. आणि प्लस सब्जेक्टिव्ह म्हणजे टॉपिक वाईज, जसं पॉवर सिस्टीम आहे, तुमचं मशीन्स आहे, तुमचे मेजरमेंट आहे, वायरिंग आहे, त्याचं मशीन्समध्ये ट्रान्सफॉर्मर आहे, त्याच्यानंतर जनरेटर आहे, ट्रान्सफॉर्मर, असे आपण आतापर्यंत 14 टेस्ट अपलोड केलेले आहे. पुढे आणखी 5-6 टेस्ट, म्हणजे साधारण 20 टॉपिक्स टेस्ट आणि 5 फुल लेंथ टेस्ट आपण इथे अपलोड करणार आहे किंवा काही केलेले आहे. तर ते सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि त्या रिलेटेड थोडंफार गायडन्स व्हिडिओसुद्धा आपण त्या कोर्समध्ये द्यायचा प्रयत्न करू, जो सध्या आपण आता नवीन टाकलेला आहे किंवा लॉन्च केलेला आहे तो. रिलेटेड काही क्वेरी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला रिप्लाय देईलच. किंवा तुम्ही ॲप डाउनलोड केलं असेल तर त्यावर सुद्धा चॅट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करू शकता. ठीक. सध्या 2 महिने तुमच्याकडे शिल्लक आहे. अतिशय चांगला अभ्यास करा. निगेटिव्हिटीमध्ये जाऊ नका. अंडर एस्टिमेट करू नका की 2 महिन्यामध्ये काय होईल वगैरे. सगळं होतं मित्रांनो, सगळं होतं. करणारे करतात. दिवसातून कमीत कमी 8 ते 10 तास अभ्यास करा, कारण अशी संधी परत मिळणे नाही ITI इलेक्ट्रिशियन वायरमनसाठी. ठीक आहे. त्याच्यामुळे बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार करा, त्यांनी सगळ्यापासून अलिप्त राहायचं. आणि 2 महिने, कारण आता सगळं कन्फर्म आहे. आता कुठेच काही अडचण नाही आहे. आता थोडंफार एक्झाममध्ये 15 दिवस किंवा 1 महिना इकडे तिकडे होऊ शकतो. जुलैच्या एंडिंगपर्यंत फॉर्म सबमिशन होईल. ऑगस्ट किंवा सप्टेंबर कधीही एक्झाम होऊ शकते. त्यामुळे कुठल्याही जे काही विद्यार्थी मित्र जे काही ग्रुपमध्ये डिस्कशन चालते, कधी निगेटिव्ह चालते, कधी पॉझिटिव्ह चालते, तर निगेटिव्हच्या मागे लागू नका. आपला अभ्यास व्यवस्थित करा. आपलं गायडन्स फुल्ली केलेलं आहे. पूर्ण आपल्या जे यूट्यूब चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्यावर बरेचसे व्हिडिओज मी टाकलेले आहे. जुनी व्हिडिओ सर्च करा, त्या थ्रू गायडन्स घ्या. अभ्यास कसा करा, तर इम्पॉर्टंट टॉपिक कुठले ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. इम्पॉर्टंट टॉपिकचा सुद्धा आपला व्हिडिओ आहे, तो सुद्धा बघा. त्याच्यामध्ये कुठल्या टॉपिकवर भर द्यायचा ते लक्षात घ्या. आणि बरेचसे रिजनिंग, ॲप्टिट्यूड, मराठीमध्ये तुम्हाला पॅसेजेस जास्त येतात किंवा तुम्हाला ग्रॅमॅटिकल भाग थोडा कमी येतो. 20पैकी 20 प्रश्न असतात. 20पैकी 4-5 प्रश्न फक्त ग्रॅमॅटिकल असतात. बाकी 10 प्रश्न हे याचे असतात, पॅसेजवर असतात. आणि बाकी 10 प्रश्न हे वेगळे असतात, म्हणजे अदर्समध्ये येतं ते सगळं. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याचासुद्धा तुम्हाला कट ऑफमध्ये फायदा होऊ शकतो. ॲप्रेंटिस असेल तर फारच चांगलं, तुम्हाला तिथे बेनिफिट मिळेल.
10 मार्क्स एक्स्ट्रा मिळतील, 10% मार्क्स जास्त मिळतील आणि प्लस तुमचं आउटसोर्सिंग झालं असेल तर तुम्हाला जेवढा एक्सपिरियन्स असेल त्याच्यानुसार तुम्हाला तिथे मार्क्स मिळतील. ठीक आहे. आणि बाकी कशाचाच काही विचार करायचा नाही. फॉर्म सबमिशनचं आता सुरू होऊन जाईल काही दिवसामध्ये. फॉर्म सबमिशन सुरू झाले की आपण एक सेपरेट व्हिडिओ त्यावर टाकूच आणि आपण ऑलरेडी एक फॉर्म सबमिशनचा व्हिडिओ त्याला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. आणि जे विद्यार्थी मित्र आपल्या टेस्ट सिरीजमध्ये नवीन टेस्ट सिरीजमध्ये येतील त्यांना आपला गायडन्ससुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो बऱ्यापैकी तुम्हाला बूस्टअप करण्याचा किंवा तुम्हाला गायडन्स देण्याचा मी प्रयत्न केला आजच्या व्हिडिओमध्ये. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुढे आपण त्यावर सुद्धा स्पेशल व्हिडिओ घेऊच. आणि प्रिपेरेशन रिलेटेड थोडं पॉझिटिव्ह राहा, कारण की 2 महिन्यामध्ये सुद्धा अभ्यास होऊ शकतो हे लक्षात घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा बऱ्यापैकी माहिती मिळेल आणि ते सुद्धा अभ्यासासाठी बूस्टअप होतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.